Hello dear student, this is Pragati. आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल्स एक्सरसाइज 2.3 क्वेश्चन नंबर 5 फॅक्टराइज. तर आपल्याला इथे मुलांनो क्यूबिक पॉलिनॉमियल दिलेला आहे. क्यूबिक पॉलिनॉमियल जेव्हा आपण फॅक्टराइज करतो तेव्हा आपल्याला 3 फॅक्टर्स मिळतील. तर पहिले फॅक्टर थेरम यूज करून आपण ट्रायल मेथडनी पाहूया फॅक्टर आहे की नाही. हा आपला पॉलिनॉमियल आहे क्यूबिक आणि आपण ट्रायलसाठी आपण x-1 = 0 घेणार आहोत. म्हणजे x-1 फॅक्टर आहे की नाही पाहूया. तर x = आपल्याला +1 वापरायचं आहे. तर +1 ची व्हॅल्यू आपण याच्या पॉलिनॉमियलमध्ये भरूया. तर x1 चा क्यूब -2 × 1 चा स्क्वेअर -1 आणि +2. 1 चा क्यूब 1 होतो. 1 चा स्क्वेअर पण 1 झाला. 2 × 1 हा झाला -2, हा -1 आणि हा +2. +2 -2 +1 -1 आपल्याला मिळतं आहे 0. तर इथे आपल्याला 0 मिळाला म्हणजे x-1 हा आपला एक फॅक्टर आहे. पहा मुलांनो, लक्षपूर्वक ऐका. आपण एक फॅक्टर काढलेला आहे x-1 चा. आता मी तुम्हाला एक नवीन मेथड शिकवणार आहे, ज्या मेथडने तुम्ही डायरेक्टली कोशंट आणि रिमाइंडर काढू शकाल. ही मेथड तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, मी ती स्टेट बोर्डला शिकवते. तर काय असतं या मेथडमध्ये? सगळ्यात पहिले आपला जो पॉलिनॉमियल आहे, हा क्यूबिक पॉलिनॉमियल, तो इंडेक्स फॉर्ममध्ये आहे का पहिले चेक करायचा. म्हणजे काय, x³ इथे 2x² -1 आणि +2. म्हणजे इंडेक्स आपल्याला डिक्रीजिंग फॉर्ममध्ये पाहिजे असते. 3, 2, 1 हां 3, 2, 1 आणि इथे 0. तर कॉन्स्टंटला x⁻0 असते. आता ह्याला तुम्ही कोइफिशियंट फॉर्ममध्ये चेंज करायचं आहे. तर x³ चा कोइफिशियंट काय आहे? +1 आहे. +1 आहे. x² चा काय आहे? -2 आहे. आणि xचा कोइफिशियंट हा -1 आहे. तुम्हाला साइन सकट लिहायचं आहे मुलांना, लक्ष द्या. कॉन्स्टंट टर्म इथे +2 आहे. पहा, आपण काय केलं, आपण पहिले चेक केलं इंडेक्स फॉर्म. मग हे बरोबर आहे का? सपोज एखादी फ्रेज नसली तर तुम्हाला, सपोज ही फ्रेज नाही आहे तर तुम्हाला 0x इथे घ्यावं लागेल, तरच ते करेक्ट येतं. मग आता आपण कोइफिशियंट फॉर्ममध्ये चेंज केलं. आता आपण याला, आपल्याला हा फॅक्टर काढला x-1 म्हणजे xच्या ऐवजी आपण 1 नी डिव्हाइड करणार आहोत. तर पहा, लक्षपूर्वक ऐका. 1 नी आपण डिव्हाइड करतोय. सगळ्यात पहिले हा पहिला नंबरचा जो आहे नंबर, तो ॲज इट इज खाली घ्यायचा आणि ह्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 × 1 होतो, बरोबर. मग 2 -2 आणि +1 काय भेटला आपल्याला? -1 भेटला. -1 × +1 हा पण -1 भेटला. आता इथे झाले -2 -2 × 1, तर हे -2 भेटले आणि +2 -2 हा झाला 0. हा जो शेवटचा नंबर असतो मुलांनो, तो असतो रिमाइंडर. आपण इथेच पाहिलं की हा फॅक्टर असल्यामुळे रिमाइंडर 0 मिळणार आहे. आपल्याला रिमाइंडर 0 आलेला आहे. आता हा जो आपल्याला नंबर भेटला आहे त्याला आपण हे आपल्याला कोइफिशियंट भेटले आहे, त्याला आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये चेंज करावं लागेल. तर पहा कसं असतं, -2 हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट नंतर हा x आणि हा x² असणार आहे. म्हणजे काय की मायनस हा x राहील आणि इकडे +x². म्हणजे पहा, इथे पण 1 आहे, इथे -1 आहे आणि हे -2. हे तुमचं आहे कोशंट. आता आपण डिव्हिजन करून चेक करून पाहूया. तर डिव्हिजनसाठी आपण आहे, सगळ्यात पहिले हे पॉलिनॉमियल लिहून घेऊ. पहा मुलांनो, डिव्हिजन तुम्हाला कठीण जातं, तर काळजीपूर्वक आणि एकदम कॉन्सन्ट्रेशननी पहा की आपण कसं सॉल्व करायचं आहे. तर पहा, सगळ्यात पहिले आपण हा क्यूबिक पॉलिनॉमियल लिहून घेतला आणि आपण फॅक्टर जो काढला होता x-1 चा, त्याने आपण डिवाइड करणार आहोत. ठीक आहे. तर इथे x³ आहे आणि इकडे आपल्याला x भेटला आहे. तर जर का आपल्याला डिवाइड करायचं आहे तर
3x इथे आहे आणि एकच x आहे. आपल्याला 2x ची गरज आहे, म्हणजे आपल्याला x चा स्क्वेअर हा आपला कोशंट राहील. तर पहा मुलांना, आता काय करायचं, आपण हे 2 मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला खाली काय मिळेल ते पाहूया आपण. तर आपल्याला x - 1 ला मल्टिप्लाय करावं लागेल x स्क्वेअरने. तर काय भेटलं आपल्याला, x स्क्वेअर 1 जा x स्क्वेअर मायनस x रेज टू द पॉवर 3. तर आपण इथे लिहिणार आहोत x रेज टू द पॉवर 3 मायनस x चा स्क्वेअर. तर मग पहा, डिव्हिजन आहे तर आपल्याला सबट्रॅक्शन करणे आहे, म्हणजे हा पहिला नंबर मायनस झाला आणि हा मायनस मायनस हा प्लस झाला, बरोबर. तर हा प्लस, एक वरचा प्लस आहे खालचा मायनस आहे, हा कॅन्सल झाला, हा इथे आपल्याला भेटला 0. आता पहा मॅम, -2 आणि इथे +1 आहे, तर प्लस मायनस मायनस करायचा, बिगर नंबरची साईन, म्हणजे -x चा स्क्वेअर आपल्याला पाहिजे, मिळाला आहे. आणि जो वरचा पूर्ण पॉलिनॉमियल आहे उरलेला, तो पूर्ण जशाच्या तशा सगळ्या टर्म लिहायच्या आहेत. आता पहा मुलांनो, इथे x स्क्वेअर आहे आणि इथे x आहे, म्हणजे आपल्याला एका x ची गरज आहे आणि मायनसची साईन पण आपल्याला पाहिजे आहे. तर आपल्याला मायनसची साईन पाहिजे आणि एक x पाहिजे, बरोबर. म्हणजे कोशंट भेटला आपल्याला. तर नेक्स्ट टाइम आपण x - 1 ला x - 1 मल्टिप्लाइड बाय -x करणार आहोत. तर काय भेटलं आपल्याला, -x इंटू -1 हा झाला प्लस x असा भेटला, आणि -x इंटू x हा झाला -x चा स्क्वेअर. तर आपल्याला काय लिहायचं आहे, -x चा स्क्वेअर आणि प्लस x असं लिहायचं आहे, बरोबर. आता सबट्रॅक्शन करणार, तर हा मायनस झाला, तर मायनस आणि हा मायनस हा प्लस झाला, आणि हा प्लस आणि हा मायनस झाला. तर आपण हा प्लस मायनस इथे कॅन्सल होतो, इथे 0 आला. आता पहा, हा पण मायनस आहे आणि हा पण मायनस आहे, जो सर्कल केला आहे तो कन्सिडर करायची आहे साईन. दोनही साईन मायनसच्या आहे, तर इथे आपल्याला -2x मिळणार, आणि +2 हा वरतून आपण घेतलेला आहे कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. आता पहा मुलांनो, पुन्हा चेक करायचं. फर्स्ट इथे x आहे, इथे पण x आहे, म्हणजे आपल्याला x ची गरज नाही आहे आता. पण इथे -2 नाही आहे, इथे -2 आहे, तर म्हणजे आपल्याला इथे -2 ची गरज आहे. तर पहा, आता पुन्हा आपण मल्टिप्लाय करू. x - 1 ला आपण मल्टिप्लाय करू -2 ने. तर 2 1 जा 2, मायनस मायनस झाले प्लस, आणि इथे -2x मिळत आहे जेव्हा मल्टिप्लाय करतो. तर मग काय भेटलं आपल्याला, -2x + 2 भेटला. आता सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन नंतर हा मायनस मायनस प्लस झाला, प्लस मायनस हा मायनस झाला, दोनही टर्म कॅन्सल झाले, आपल्याला भेटला 0. तर आपल्याला माहिती होतं की 0 भेटणारच आहे, बरोबर. आता आपण टॅली करूया. आपला कोशंट इथे आपण ह्या मेथडनी हा वाला काढला होता. तर काय भेटलं आपल्याला, x स्क्वेअर -x - 2. सेम कोशंट आहे, रिमाइंडर आपल्याला 0 भेटलेला आहे. अशा प्रकारे ही मेथड काम करते. आता आपली नेक्स्ट प्रोसेस पाहूया, काय करायचं आहे. आपल्याला जो कोशंट भेटला तो क्वाड्रॅटिक भेटला आहे. आता त्याचे आपण फॅक्टराइज करणार आहोत. तर मग x स्क्वेअर -x आणि -2 हा आपल्याला भेटला आहे. तर आपण जेव्हा स्प्लिटिंग द मिडल टर्म करतो, काय करतो, फर्स्ट आणि लास्ट टर्म मल्टिप्लाय करतो. तर आपल्याला भेटत आहे 2x चा स्क्वेअर, आणि आपल्याला डिफरन्स पाहिजे आहे -1x चा. पहा मुलांनो, 2 चे फॅक्टर आपल्याला 1 × 2 घ्यावं लागेल. 1 × 2, इकडे पण x आणि इकडे पण x. आता इथे मायनसची साईन आहे. मायनसची साईन कधी येते, जेव्हा बिगर नंबर मायनस असतो, बरोबर. हा तुमचा -2 आहे, तर बिगर नंबर मायनस आहे, म्हणजे आपल्याला याला मायनस करावं लागेल. तर बस आता लिहूया. फर्स्ट टर्म आपली जशीच्या तशी आपण लिहितो, x स्क्वेअर प्लस x -2x आणि -2, म्हणजे ही फर्स्ट टर्म आपण अशीच लिहिली, लास्ट टर्म पण आपण अशीच लिहिणार. आता आपण ह्याला 2 मध्ये डिवाइड करून फॅक्टराइज करू. तर काय कॉमन निघालं मुलांनो, x प्लस हा x इकडे गेला तर इथे राहिला 1, तर -2 मी इथे कॉमन घेत आहे. तर x, तर हा प्लस मायनस मायनस होतो, आणि मग
2 इथे कॉमनमध्ये गेला, इथे राहिला 1. आता पहा, हे सारख्या ब्रॅकेटचा आपण एक ब्रॅकेट लिहू, x + 1चा एक ब्रॅकेट आणि हे जे उरलं आहे x - 2 ह्याचा एक ब्रॅकेट. तर आपला ॲन्सर काय राहील? आपला ॲन्सर राहील x + 1 हा एक फॅक्टर आहे, x - 2 हा दुसरा एक फॅक्टर आहे आणि आपण हा एक शोधून काढला होता x - 1 हा पण एक फॅक्टर आहे. अशा प्रकारे हे 3 फॅक्टर आपल्याला मिळत आहेत क्युबिक पॉलिनॉमियलचे. लक्षपूर्वक समजावून घ्या मुलांनो, पॉज करा, स्वतः लिहून पहा, तरच तुम्हाला हा क्वेश्चन इझी जाईल. If you understand well, then please type yes in the comment. Thank you for watching.